मंत्रिमंडळ बैठकीत जीबीसी ड्रोनचा आढावा मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलेला आहे। शासकीय रुग्णालयात उपचाराची व्यवस्था करा अशी सूचना करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी आता प्रशासनाला निर्देश दिलेले आहेत कारण रुग्णांची संख्या 100 पार गेलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आता गंभीर दखल घेतलेली आहे। प्रशासनाला आदेश दिलेले आहे। कॅबिनेटमध्ये आता जीबीएस सिंड्रोमचा आढावा घेण्यात आलेला आहे। शासकीय रुग्णालयात उपचारांची व्यवस्था करा अशी देखील सूचना मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। नवीन एक आजार आहे, या आजाराबद्दल आणि त्यातले त्यात विशेषतः पुणे शहरामध्ये त्याचे पेशंट्स वाढले, त्यामुळे साहजिकच आज कॅबिनेटमध्ये सुद्धा त्याच्यावरती चर्चा झाली आणि त्याची वस्तुस्थिती नागरिकांच्यापर्यंत पोहोचणं आणि जी आवश्यक आहे ती काळजी सर्वांनीच घेणं या उद्देशानं खरं म्हणजे कॅबिनेटमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीची सविस्तर सेक्रेटरी महोदयांनी कॅबिनेटला अतिशय चांगल्या पद्धतीनं या सर्व विषयाची माहिती दिली। त्यामध्ये मुख्यतः रुग्ण हे खडकवासला क्षेत्रातल्या 5 किलोमीटर परिसरातले आहेत। खडकवासला भागातल्या नांदेड गाव जे आहे त्या विहिरीतून जो पाणी पुरवठा होतोय त्या भागामध्ये मुख्यतः केसेस असल्याचं दिसून आलेलं आहे। कॅबिनेटमध्ये आढावा घेण्यात आलेला आहे। जीबीएसचं राज्यात थैमात आहे। 111 रुग्ण आहेत। पुण्यामध्ये 17 व्हेंटिलेटरवर आहेत। नागपूरमध्ये देखील 6 रुग्ण आहेत। 1 व्हेंटिलेटरवर आहे, 1 आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। कोल्हापूरमध्ये देखील 2 रुग्ण आहेत। सोलापूरमध्ये देखील 2 संशयित रुग्ण आहेत।